जगदंब 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 जगदंब। सर्पमित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज आपण सांगली रोड सरकारी दवाखाना या ठिकाणी आलेलो आहे बघा। तर या ठिकाणी मिठांच्या पोत्याखाली बघू शकता, या ठिकाणी आपण काढलेले आहेत आता पोती। तर विटांमध्ये कॉमन ट्रिंकेट म्हणजेच तस्कर जातीचा बिनविषारी सर्प या ठिकाणी दिसून आला होता त्यांना। तर तुम्ही बघू शकताय कशा प्रकारे तो दिसतोय। तर तपकिरी रंगाचं डोकं आणि निम्म्यापर्यंत डिझाईन असते आणि निम्म्यापासून चॉकलेट रंगाचा पट्टा असतो। तर पूर्णपणे बिनविषारी असणारा साप असतो। या सापापासून आपल्याला कुठल्याही प्रकारचा धोका नसतो। अतिशय सुंदर असतो। हा थोडा चिडलेला वाटतोय थोडासा, कारण अटॅकिंग पोझिशनला तो येतोय। तर हा साप बिनविषारी असतो मित्रांनो, चावला तर कुठल्याही प्रकारचा आपल्याला धोका नसतो। अतिशय शांत स्वभाव साप असतो हा, शक्यतो चावत नाही, परंतु हा थोडासा तापड वाटतोय। आतापर्यंत आपण एवढे साप पकडले, परंतु त्यातला हा थोडासा तापड वाटतोय। मोबाईल पकडा कसा बिनविषारी आपण इथं पकडत असतं ना, हा तसंच थोडासा अटॅकिंगला येतोय। हो आता इथे तर मी बघू शकताय की कशा प्रकारे तो दिसतोय। निम्म्यापर्यंत डिझाईन असते आणि निम्म्यापासून चॉकलेट रंगाचा पट्टा होत गेलेला असतो। पूर्णपणे बिनविषारी असणारा साप आहे। या सापापासून कुठल्याही प्रकारचा आपल्याला धोका नसतो। तर बघा, असं साप दिसलं तर मारू नका, कारण साप हे एक निसर्गाचा घटक असतात आणि उंदरांना खाऊन ते आपली मदत करत असतात। उंदरापासून आपल्याला 27 प्रकारचे रोग होत असतात। त्यामुळं सापांना मारून आपण आपलं नुकसान करत असतो, लक्षात घ्या। तर कुणीही असं मारू नका। त्याला ओळखायचं बघा, मी डबल सांगतो। तपकिरी रंगाचं डोकं, मानेवरती 2 काळ्या डॉट लाईन असतात आणि निम्यापर्यंत अशी डिझाईन असते दागिन्यासारखी। त्याचं हिंदी नाव अलंकृत आणि बघा निम्यापासून चॉकलेटी रंगाचा असा पट्टा होत गेलेला असतो। पूर्णपणे बिनविषारी असणारा साप आहे। चावला तरी कुठल्याही प्रकारचा या सापापासून आपल्याला धोका नसतो। तर बघा, ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या सर्पमित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय जय भारत, जय महाराष्ट्र। मित्रांनो, थोड्या वेळापूर्वी आपण तस्कर जातीचा साप पकडला होता। त्याचं इंग्रजी नाव कॉमन ट्रिंकेट स्नेक आणि हिंदीमध्ये अलंकृत तुम्ही बघू शकताय। तर अतिशय सुंदर असणारा साप असतो बघा। तर अतिशय सुंदररित्या तो आता बाहेर सुद्धा आलेला आहे आणि अशा पद्धतीनं तो सुरक्षितपणे निसर्गात निघालेला आहे बघा। बघू शकताय त्याची डिझाईन वगैरे किती सुंदर आहे। तर तो निसर्गामध्ये निघालेला आहे। तर बघा, फॉरेस्टमध्ये आपण आलेलो आहे, जंगलामध्ये। तर तो अतिशय चपळतेनं जंगलामध्ये निघालेला आहे बघा। तर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सर्पमित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय जय भारत, जय महाराष्ट्र।